कसं आहे माहिती आहे का, पहिले राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडायचा। आता दुष्काळ पडायचा याला कारण होतं की पाऊस पडला की त्याचं जे सगळं काही पाणी आहे ते पाणी नदी नाल्यामध्ये वाहून जायचं आणि ते पाणी वाहून जायचं, कुठंही थांबत नव्हतं। त्यामुळे त्या पडणाऱ्या पावसाचा काहीच फायदा होत नव्हता। मग काही फायदा होत नसल्यामुळं शासनानं तेव्हा एक योजना आणली की पाणी अडवा पाणी जिरवा। मग त्या पद्धतीनं शासनानं जे डोंगर आहेत, दर्या आहेत, खोऱ्या आहेत, शेत आहे, शिवार आहे, अशा ठिकाणी पाणी अडवा पाणी जिरवा हा कार्यक्रम हाती घेतला। म्हणजे अशी योजना चालू केली आणि लोकांनी त्याला चांगला प्रतिसाद तेव्हा म्हणजे त्या काळी दिला। नंतर ही योजना बंद पडली, लोकांना सुद्धा त्या गोष्टीचा विसर पडला। पण मात्र आडवा आडवी आणि जिरवा जिरवी ही काही कमी झाली नाही। पण आता मात्र ती जी परिस्थिती होती पाणी अडवा पाणी जिरवा ती फक्त निघून गेली आणि त्याच्या जागेवर आडवा आडवी जिरवा जिरवीच राहिली। म्हणजे कोणाला कसं अडवायचं आणि कोणाची कशी जिरवायची हे अशा पद्धतीनं लोकांनी हे आत्मसात केलं होतं आणि इथूनच त्या सगळ्या गोष्टीला सुरुवात झाली असेल आडवा आडवी जिरवा जिरवीला, असं देखील वाटू लागतं। आता आडवा आडवी जिरवा जिरवीचा विषय का आला, कारण की आता राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात रंगलाय, चर्चेला जातोय, गाजतोय। तो म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा। आता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, मराठा समाजाचा जे जात प्रमाणपत्र आहे त्याच्यावर कुणबी असल्याचं सर्टिफिकेट द्यावं, तसं आरक्षण द्यावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली। आता मनोज जरांगे पाटील याची मागणी केली आणि सरकारने 24 डिसेंबरपर्यंत असा निर्णय घेऊ असं सुद्धा सांगितलं आहे। सरकारच्या वतीनं सरकारी कामकाज तशा पद्धतीनं करणं चालू आहे। कुठं नोंदी सापडतात त्या नोंदीच्या आधारे 24 डिसेंबरपर्यंत सरकारचा काय तो निर्णय येईल आरक्षण द्यायचं की नाही द्यायचं। पण आता या सगळ्या मुद्द्यावर अनेक जण तर्क वितर्क लावू लागलेत की मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल, काय मिळेल, कशा पद्धतीने मिळेल, मिळालं तरी टिकेल नाही टिकेल असे सुद्धा प्रश्न पडू लागतात। पण मात्र इकडं ओबीसीचे जे नेते आहेत ते मात्र आक्रमक होऊ लागलेत, कारण की महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या सभा होत आहेत त्या सभा जोरदार गाजत आहेत। लाखोंच्या गर्दी त्या ठिकाणी होत आहे। लाखो लोक, लाखो समाज बांधव मनोज जरांगे पाटील यांना ऐकण्यासाठी येत आहेत। आता दुसरीकडं जालना जिल्ह्यातील अंबड इथं सुद्धा ओबीसीचा महायलगार होणार आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा 100 एकरची जागा तयारी करण्यात आली आहे आणि तिथं सुद्धा ओबीसींचा मोठा यलगार मोर्चा होणार आहे। त्या ठिकाणी छगन भुजबळ असतील, पंकजा मुंडे असतील, विजय वडेट्टीवार असतील, हे ज्येष्ठ नेते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। मग आता ही अशा पद्धतीनं आडवा आडवी जिरवा जिरवी चालू आहे का, यामुळंच आपल्याला असं वाटू लागतं। कारण की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं, ओबीसीमधून त्यांना आरक्षण देऊ नये, ओबीसीचं आरक्षण बचाव म्हणून ओबीसीनं मोर्चा काढलाय आणि ओबीसी म्हणतं की मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, त्यांना ओबीसीमधून देऊ नका। आणि तिकडं मनोज जरांगे पाटील म्हणतायत की आम्हाला आरक्षण द्यायचं आहे तर ओबीसीमधूनच द्या, कारण की स्वतंत्र आरक्षण नाही पाहिजे, स्वतंत्र आरक्षणाचा मुद्दा पुन्हा कोर्टामध्ये जातो, त्यामुळे आम्हाला आरक्षण ओबीसीमधूनच द्या। आता हे जे दोन समाज आहेत हे कित्येक वर्षापासून राज्यामध्ये देशामध्ये अगदी लहान भाऊ मोठा भाऊ या नात्यानं राहत आहेत। कधीही वाद विवाद तंटा आपल्याला राज्यामध्ये बघायला मिळाला नाही। पण आता मात्र वातावरण तापलंय, दोन समाज एकमेकांच्या विरोधात बोलू लागलेत। आता समाज बोलू लागलेत, समाजाचे नेते बोलू लागलेत आणि त्यामुळं कुठंतरी आता हे जातीवाद असा सुद्धा प्रकार राज्यामध्ये घडू शकतो असं देखील राज ठाकरे यांनी सांगितलंय की 2024च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तर सगळं हे होत नाही ना, असं देखील शंका राज ठाकरे यांनी उपस्थित केलेली होती। पण जर आपण पाहिलं तर जेव्हा मनोज जरांगे पाटील यांची सभा झाली त्या सभेमध्ये त्यांनी छगन भुजबळ यांना पाडण्याचं आव्हान केलं होतं किंवा छगन भुजबळ निवडून कशी येतील असं त्यांनी बोलून दाखवलं होतं। त्याच्यावरच जे ओबीसीचे नेते आहेत प्रकाश शेंडगे ते नेमकं काय म्हणतायत बघा हा व्हिडिओ। उद्या ओबीसी जो आहे या महाराष्ट्रामध्ये 60% ओबीसी आहे। आज भुजबळांना पाडण्याची भाषा काही मराठा समाज नेते करत आहेत की एकही मराठा भुजबळांना मत देणार नाही आणि मराठा सगळे भुजबळांना पाडणार।
हे आपल्या प्रेस माध्यमाच्या माध्यमातून मी या महाराष्ट्र सगळ्या राज्यकर्त्यांना मी इशारा देऊ इच्छितो की जर एक भुजबळ तुम्ही पाडाल तर आम्ही 160 पाडल्याशिवाय राहणार नाही, कारण आता ओबीसीना त्यांच्या हक्काची जाणीव झालेली आहे. प्रकाश शेंडगे म्हणतायत की तुम्ही जर भुजबळ साहेबांना पाडलं किंवा तुम्ही एक भुजबळ पाडला तर आम्ही मराठा समाजाचे 160 आमदार पाडू. म्हणजे आता इथं पाडापाडी जिरवाजिरवी तेच करायचं आहे का? एखादा लोकप्रतिनिधी हा फक्त एका जातीवर एका समाजाच्या मतावर निवडून येत असतो का? लोकप्रतिनिधी ज्या मतदारसंघातून निवडून येत असतो त्या ठिकाणी सर्व समाजाचे, सर्व जातीचे, पंथाचे सगळे लोक राहत असतात आणि ते सगळे लोक त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून निवड करत असतात. मग आता राज्यामध्ये अशा पद्धतीनं आडवाआडवीन जिरवाजिरवी करायची आहे का? म्हणजे तिकडं मनोज जरांगे पाटील म्हणतायत की तो कसा निवडून येतो हे आम्ही पाहू, तर इकडे हे म्हणतायत की मराठा समाजाचे आमदार कसे निवडून येतील हे आम्ही पाहू. मग आता ही पाहण्यामध्ये राज्यामध्ये नवीनच काय प्रकार घडवायचा आहे का? अशा पद्धतीचे वक्तव्य करून नेमकं साध्य तरी काय करायचंय? एकमेकांचे आमदार पाडणं, एकमेकांसमोर उभा टाकणं, ह्या गोष्टी कितपत खऱ्या आहेत, म्हणजे कितपत हे सगळं योग्य आहे ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.